स्पोर्ट्स तळेगाव वाडी आणि गावदेवी वडगाव दोन्ही संघ माताबर आहेत. रवी पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे. रवी पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. रवी पाटील टॉस जिंकला इथे आपण पाहतोय. आमचे स्कोरर रुपेश मांडे सांगतायत टॉस जिंकलाय. वडगाव संघानं गावदेवी वडगाव संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. रघुनाथ मांडे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. रघुनाथ मांडे यांना विनंती आहे त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रघुनाथजी मांडे आमचे ज्येष्ठ आणि त्यांचं स्वागत इथे. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण बघितलं 3 मॅच झालेत आणि 4थ्या मॅचकडे आपण वळतोय. तळेगाव वाडीचा हा संघ आहे. सगळ्या प्रेक्षकांना जवळचे असं वाटतं की आपल्या जवळची एखादी टीम जिंकावी, शेवटपर्यंत राहावी. आणि ही तळेगाव वाडी आता जिंकते काय नाही गावदेवी वडगाव संघाबरोबर, कारण वडगावचं क्रिकेट पण चांगलं आहे. गावदेवी वडगाव, निलेश 11 वडगाव मोठमोठे संघ आपण वडगावमध्ये पण चांगले चांगले खेळाडू आहेत. आकाश केदारे असेल, बरेचसे चांगले चांगले खेळाडू गावदेवी वडगाव संघानं पण दिलेले आहेत, वडगाव गावानं दिलेले आहेत. आणि इथे पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. रवी पाटील साहेब यांचं स्वागत या आई एकविरा चषकामध्ये करण्यात येते. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या मधोमध जिथे टॉस जिंकलाय तो वडगाव संघानं गावदेवी वडगाव आणि या समोरचा संघ आहे तो शार्दूल चौधरी. शार्दूल चौधरी स्वरा 11 DS स्पोर्ट्स तळेगाव वाडी. अविनाश मांडे यांचा संघ आहे. पिंट्या मांडे यांचा हा संघ आहे. पुरस्कृत त्यांनी केलेला आहे. त्यांनाही शुभेच्छा आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. कोणतरी एक जिंकणार, हार जीत तो होती राहतीये. मनोहरजी तांडेल यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मनोहरजी तांडेल, आमचे पांडुरंग पाटील, त्यानंतर बाबू मांडे, दिनेश पाटील, केदार तेलंगे, तळेगावची आमची सगळी मंडळी. ही टुर्नामेंट कशी चांगली होईल, पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट आपण या तळेगावच्या या तिन्ही गावामध्ये पांचील, तळेगाव, तळेगाववाडी या भागामध्ये अचानक जी आपण टुर्नामेंट बघितली, रीचच्या मैदानावर सोडली की त्यानंतर पहिल्यांदा इथे नाईट क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे. किरण मांडे यांची पण धावपळ सुरू आहे आणि टॉस जिंकलाय तो निलेश. गावदेवी वडगाव संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण आत्ताच्या 2 मॅच बघितल्या. पहिलीच मॅच चेसिंग झालेली आहे. 2 मॅच चेसिंग करताना हरलेल्या आहेत टीम आणि तरीही वडगाव संघानं तो निर्णय घेतलेला आहे. पण त्यांना उपयोगी पडतोय की त्यांचं नुकसान होतंय ते येणारा काळ सांगेल. कुणाल पाटील गोलंदाजी करण्यासाठी कुणाल पाटील येतोय. विलेज एंडच्या बाजूने गोलंदाजी करणार आहे. आई एकविरा चषक आपण पाहतोय. 27, 28, 29 आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची 4थी मॅच आपण बघतोय वडगाव आणि तळेगाव वाडी. शार्दूल सेकंडला शार्दूल चौधरी आणि नॉन सेकंडला राहुल यादव ज्याची चांगली बोली वासंबे प्रीमियर लीग असेल, चॅम्पियन लीग असेल, एक चांगला गोलंदाज आहे परंतु आता फलंदाजीसाठी उतरलेला आहे. आणि पहिला चेंडू मात्र वाईड बॉल टाकतोय तो गावदेवी वडगाव संघाचा कुणाल पाटील. तळवली आणि वानिवली यानंतरची जी मॅच असेल, वरोसे आणि टेंबरी, धारणे आणि गोरठण, आसरे आणि पाली चौक अशी या टीम आहेत. ओके, गोलंदाज कुणाल पाटील. पहिला चेंडू स्वैर होता, दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा कुणाल पाटील तयार आहे. KG पोंचेकर आमचे कृष्णा गायकर यांनी सांगितलं आक्रमक फलंदाज आहे, कोणत्याही क्षणी हवी होतो. मॅचला टर्न देण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो शार्दूल चौधरी मात्र सिंगल धाव घेतोय. आपल्या संघाचं खातं तर अवंतर धावेने उघडलेलं आहे. परेश पेटल आमचे एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहे. रणजी पण खेळलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. परेशजी पटेल, बरेचसे दिग्गज मंडळी, आजूबाजूला काही मोठे मोठे पाहुणे आहेत, त्या सगळ्यांचं पण स्वागत असेल. काही सरपंच असतील, सदस्य असतील. चेंडू चाललाय मिड विकेटला आणि क्षेत्ररक्षकाच्या बॉडी लँग्वेजवरून वाटतं की आलं
एकदा चांगली गोलंदाजी कुणाल पाटील गावदेवी वडगाव संघाचा. बऱ्याच वर्षानंतर प्रेक्षकांची गर्दी पण आपल्याला पाहायला मिळते. सगळे आता तळेगावकडे वळलेले आहेत. बाबू मांडेंचं आयोजन, दिनेश पाटील ते केदार तेलंगे. आई एकविरा चषकामध्ये कित्येक मान्यवर आतापर्यंत 100च्या वर पावडे येऊन गेलेले आहेत. आता मात्र चांगली लाईन आणि लेंथ इथे सापडलेली, अचूक टप्पा. काही गोलंदाज फक्त वेग असतो, मग वाईट बॉल, खराब गोलंदाजी होते. त्यापेक्षा रनअप कमी पण अचूक टप्पा आणि वेगावर नियंत्रण. फलंदाज काय हालचाली करतोय. इथे पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. बरेचसे पाहुणे मंडळी, त्यांचं स्वागत आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट. 12वे प्लेयर आधीच बोलतात. प्रत्येकाला वाटतं आमच्या टीमचा स्कोअर जाम व्हायला पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आपला गाव जिंकायला पाहिजे, आपला संघ जिंकायला पाहिजे. आणि मैदानापेक्षा बाहेर जे असतात ना, त्यांचं जास्त नशा असते. धावसंख्या झाली ती 9. पुन्हा एकदा शार्दुल चौधरी हवेमध्ये चेंडू आहे. तिघांच्या मध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा, कॉलिंग नाही. आणि इथे मात्र शार्दुल चौधरी बचावतोय. चेंडू हवेमध्ये होता परंतु सेफ लँड झाला आणि धावा मिळतात त्या 2. अशा पद्धतीने आपण पाहतोय. स्वरा 11 DS स्पोर्ट्स तळेगाव वाडी संघ पोहोचतोय बिनबाद 11. बिनबाद 11. चांगली सुरुवात झालेली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला वडगाव संघानं. चांगला चेंडू, कधी चांगली फलंदाजी होते, चांगली गोलंदाजी होते, परंतु चांगलं क्रिकेट या तळेगावच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टी पण चांगली बनवण्यात आलेली आहे. जे जे क्रिकेटला पाहिजे नाईट क्रिकेटला ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयोजकांनी केलेला आहे. समर्थ लाईव्हच्या माध्यमातून ही या स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात येत आहे. घर बसल्या मॅचचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचं पण स्वागत आहे. पुन्हा एकदा सिंगल घेतलेले शार्दुल चौधरी थंडा करके खानेवाला खिलाडी आहे. परिस्थितीनुसार खेळ करणारा, वेळेला काय पाहिजे आणि ते देणारा हा खेळाडू आहे तो शार्दुल चौधरी. लेदर क्रिकेट पण चांगलं खेळतो. तन्वीर आहे. त्याच्यानंतर राहुल यादव, मी म्हणालो 25,000ला ज्याची बोली लागली होती तो राहुल यादव वासंबे प्रीमियर लीगमध्ये. 12 धावा धावपलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. आतापर्यंत आपण बघितलं मगाशी 59 झाल्यावर 47 धावा आपण बघितल्या पहिल्या मॅचमध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये पण 47 झाल्या होत्या. या 52 झाल्या होत्या मला वाटते भोकरपाड्याच्या विरोधात. 52 धावा झाल्या होत्या आणि त्याच्या पुढे जात आहेत की आतमध्ये राहत आहेत तळेगाव वाडी. आणि बरेचसे प्रेक्षक इथे जवळचे प्रेक्षक आहेत. विचार करत असतील भोकरपाडा जवळचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेला, तळेगाव संघ गावातला संघ बाहेर गेला आणि आता तळेगाव वाडी काय होतंय, त्यांचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. क्रिकेट आहे, कोणतरी एक जिंकणार, परंतु अशी ठसन व्हायला पाहिजे की त्या संघाला वाटलं पाहिजे की पुढच्या वेळेस बाबा ही टीम आपल्याला लागली तर कठीण आहे. पराभवामध्ये पण तुमच्या विजय असला पाहिजे. दुसरं षटक घेऊन आलाय इथे गावदेवी वडगाव संघाचा ऋषिकेश गडगे. छोटासा खेळाडू आहे, मूर्ती लहान आहे, परंतु एवढे जबरदस्त षटकार मारतो ऋषिकेश गडगे. कित्येक मैदानावर त्याला आपण पाहिलंय. तो आता गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. दोन्ही चांगले खेळाडू समोरासमोर आहेत. चांगला फटका मारलाय, मधोमध लागलाय, गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चाललाय हा 1 बाउन्सचा चौकार. यशस्वी झालाय. एक चांगलं क्रिकेट, एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. शार्दूल पुन्हा एकदा पहिला चौकार, त्यानंतर आला डॉट आणि इथे मात्र जेल सुटलाय. कॅच सुटला की मॅच सुटले येणारा काळ सांगेल. जेल सोडलाय वडगाव संघाच्या खेळाडूनं. असं वाटलं षटकार जाईल परंतु झेल होता. पकडो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस आणि जेल सोडलाय कुमार. शार्दूलचा कोणाचा जेल सोडलाय? शार्दूल चौधरीचा.
झेल सुटलाय, कॅच सुटलाय की मॅच सुटले येणारा काळ सांगेल. क्रिकेटमध्ये बॉलिंगच्या बरोबर फिल्डिंग पण अहमियत राखते. चांगली फिल्डिंग झाली तर गोलंदाजांचे पण हौसले बुलंद होतात. परंतु इथे मात्र झेल सुटलाय. ऋषिकेश गडगेची जी विकेट मिळाली असती शार्दूल चौधरीची, निम्मी लढाई करता जिंकली असती ती या गावदेवी वडगाव संघानं, परंतु झेल सुटल्यामुळे जीवदानाचा फायदा घेतोय का मिड विकेटच्या वरून फेकून दिलंय चेंडूला, खेचलाय हा लांबच लांब दर्जेदार षटकार. फलंदाजा बाद झाला का मग दुसरा पण लगेच बाद होतो. क्रिकेटमध्ये या गोष्टी पाहायला मिळतात. ऋषिकेश गडगे चांगला चेंडू त्याने टाकला होता मिडविकेटच्या दिशेने, मात्र झेल सुटला. चांगला चेंडू होता, ऑफस्टंपच्या थोडा बाहेर आहे. पंचांनी मात्र स्वैर घोषित केलाय. अवांतर धावेने तळेगाव वाडी संघाची धावसंख्या जो स्वरा 11 DS स्पोर्ट्स तळेगाव वाडी संघाची धावसंख्या बिनबाद 27. पुन्हा एकदा कोलवर टप्पा. ऋषिकेश गडगे पण कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याने पण चांगलं क्रिकेट बघितलेलं आहे आणि जरी झेल सुटला तरी त्यानं मात्र स्वतःला कमबॅक केलंय. 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत ते ऋषिकेश गडगेनं. शेवटचा चेंडू टाकत असावा आपल्या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा खोलवर टप्पा होता, बॅट आणि पॅडच्या मध्ये होता, खणून काढलाय तो शार्दूल चौधरी. धोका होऊ शकतोय, धोका होऊ शकतोय. मालतोट आहे, डायरेक्ट हिट झाले. पंचांचा बोट मालतोट उंच केलेला आहे. कित्येक वेळा मोठमोठे फटके मारत असतो, परंतु चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याने केला. आपल्या संघासाठी त्याने 19 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती तिसऱ्या षटकामध्ये 28. किरण मांडे सांगतायत 28 चांगल्या धावा आल्या होत्या. खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं होतं शार्दूल चौधरीचं. परंतु जर तर आपण इकडनं बोलत असतो तिथे आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला कळतं काहीतरी काय करावं कळत नाही. चक्रव्यूहात गेला अभिमन्यू, अर्धवट माहिती होती. पुन्हा एकदा हलकेच खेळलाय, या चेंडूला तटावलाय. लॉंगॉन आणि मिडविकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये सिंगल फलंदाज आणि 30 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत तळेगाव वाडी संघाच्या. DS स्पोर्ट्स हा स्वरा 11 DS स्पोर्ट्स जे अविनाश मांडे, पिंट्या मांडे यांचा हा संघ आहे ज्यांनी पुरस्कृत केलेला आहे. आणि धावसंख्या मात्र झालेली आहे ती 1 बाद 30. आता खेळपट्टीवर फलंदाज आहेत तन्वीर चौधरी. तन्वीर फिरून मारायचं होतं तन्वीरला, फाईन लेगला खेळायचं होतं चेंडू, परंतु चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आला नाही. गोलंदाज मात्र आता तिसरं षटक टाकतोय तो जितू म्हात्रे. गावदेवी वडगाव आणि तळेगाव वाडी अशी या चौथी मॅच आपण पाहतोय. आई एकविरा चषकामध्ये अतिशय सुंदर असं आयोजन, दमदार आयोजन आपण इथे पाहतोय. चांगला फटका मारलाय, गोड आवाज आलाय, क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय, चाललाय मिड विकेटच्या वरून, खेचलाय हा सुंदर षटकार.
त्या 12 धावा दुसऱ्या षटकामध्ये दिल्या 16 धावा. 2 षटकांचा खेळ संपला तेव्हा 28 आणि आतापर्यंत तिसरे षटक चालू आहे ते जितू म्हात्रेचं आणि धावसंख्या ती 36 म्हणजे आतापर्यंत 8 धावा दिलेल्या आहेत त्या जितू म्हात्रेनं. चांगला चेंडू खांद्याचा वापर केला आपटला चेंडू आणि ती उचली घेतली चेंडूनं काही कळण्याच्या अगोदरच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे. सुंदर क्रिकेट इथे पाहायला मिळतंय दर्जेदार क्रिकेट इथे आपण पाहतोय. गोलंदाज पण चांगली कामगिरी करतायत फलंदाज चांगली कामगिरी करतायत. मॅच टफ व्हायला पाहिजे प्रेक्षकांना कोणीही जिंको ही मॅच टफ होते का याकडे सगळ्यांचं तमाम प्रेक्षकांचं लक्ष आहे आणि त्यांचं आपण स्वागत करूया. लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून जेल होता चेंडू मात्र हातात मिळत नाही आणि इथे मात्र येतोय चौकार. 40 धावा. फलंदाज तन्वीर चौधरीला हा चेंडू पुन्हा एकदा खेळायचा होता आडव्या बॅटनं परंतु डॉट चेंडू आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय 13.33 धावांची सरासरीनं 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचे एक षटक बाकी. किरण मांडे मात्र आता तळेगाव वाडीला सपोर्ट करतायत. जशी नवरात्र आणि गणपतीमध्ये नशा असते आपल्याला 52 पत्त्यांची तशी नशा इथे क्रिकेटमध्ये असते पाठीराख्यांना. एक क्रिकेट वेडा माणूस मॅच पाहता पाहता मेला तिरडीवर उचलून नेला तर म्हणाला उठून म्हणाला साहेब स्कोर काय झाला अशी क्रिकेटची नशा आहे. 3 षटकांमध्ये 40 केलेले आहेत. शेवटचं एक षटक आता गावदेवी वडगाव संघाला सांभाळून टाकावं लागेल कारण 50च्या पुढे धावा गेल्या तर चेसिंग होत नाही आहेत. आत्तापर्यंत झालेलं नाही क्रिकेट आहे कधी कधी 60 पण होतील कारण आपण जे बोलतो त्याच्या उलटं होतं कधी कधी. भविष्य वर्तवणारे भाकीत करणारे पंडित गायब झाले क्रिकेटमध्ये भले भले वाटेला लागले. काही पॅकर तर कुठे पॅक झाले माहीत नाही आणि आता नवीन काही बरेचसे पॅकर आहेत त्यांना जर चांगली टीम मिळाली तर लक आहेत. बघूया शेवटचं षटक टाकतोय गावदेवी वडगाव संघाचा किरण जाधव. दुसरी धाव आणि 2 धाव तिसरी पण थांबला तो संपला. चौथी धाव. वडगाव संघ मात्र थोडासा सगळ्यांनी बघा टाळ्या वाजवलेल्या आहेत आणि व्हाईट बॉलचा पण इशारा. होळी नाही दिवाळी नाही आणि तरी बोनस 5 धावांचा बोनस मेहनत केलेली आहे. निखिल पाटील यांचं स्वागत इथे करण्यात येईल. भोकर पाण्याचे पॅकर होते पाण्याची गरज आहे मैदानामध्ये. 4 धावा पळून काढलेल्या आहेत. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जेव्हा 2020 पण बघतो धावा जरी केल्या तरी आपण लगेच थकतो. ओव्हर झाल्यावर चालेल का? ओके. धावसंख्या झालेली आहे ती पंचम आलेलं आहे. 45. काय करणार एक पण बॉल न टाकता 10 धावा आलेल्या आहेत. पळायची गरज नाही लागली. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल टाकला आणि त्या 4 धावा म्हणजे एकही चेंडू टाकला नाही 10 धावा आलेल्या आहेत. 10 धावा काढायला 8-10 बॉल लागतात. बघूया वडगाव संघ आता थोडंसं संतुलन हरवून बसलाय. पुन्हा या मॅच मध्ये त्यांना यायचं असेल तर टिचून मारा करावा लागेल. गोलंदाज तयार आहे किरण जाधव. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चाललाय एक्स्ट्रा कव्हर.
फलंदाज राहुल यादव, परंतु लॉंग ऑफला टिपला गेलाय की असं वाटलं सगळ्यांना झेल घेतलाय, परंतु थ्रो करायला गेला मला वाटतंय क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र धावा मिळाल्या. त्या एकही धाव नाही घेतलेली मला वाटतं फलंदाजाला वाटलंय. क्रिकेटमध्ये होश के साथ जोश के साथ होश का होना जरूरी आहे. तुमचं चौफेर लक्ष पाहिजे. काही कीपर जवळ जातात धावत, कधी कधी दुसरी धाव पण मिळू शकते, मिसफील्ड पण होऊ शकते. मस्त फटकेबाजी सुरू आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळला, जमीन लगेच एक धाव घेतली, दुसरी धाव धोक्याची होऊ शकते, परंतु आज लक आहेत तळेगाव वाडीचे या मॅच मध्ये तरी. आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या बराबर वाढते. 56 धावा होत आहेत. आतापर्यंत 16 धावा दिल्या आहेत त्या किरण जाधवनं. आपण म्हणालो की कमीत कमी धावा द्याव्या लागतील त्या वडगाव गावदेवी संघाच्या या शेवटच्या गोलंदाजाला, परंतु तो थोडासा महागडा ठरलाय. 16 धावा, ज्याच्यामध्ये 2 वाईट बॉल पडले आणि दोन्ही वाईट बॉलवर 4 एकदा पळून काढल्या, तर एक 22चा जो चौकार वाईट बॉलला मिळाला होता. धावसंख्या झाली ती 56. 3 चेंडूमध्ये 16 धावा दिल्या होत्या या किरण जाधवनं. आता मात्र 4था चेंडू डॉट टाकतोय आणि आता 2 चेंडू शिल्लक आहेत. अब तक 56 अशी धावसंख्या आहे ती गावदेवी वडगाव संघाच्या विरोधात. स्वरा 11 DS स्पोर्ट्स तळेगाव वाडी. पिंट्या मांडे थोडे खुशीमध्ये असतील. राहुल यादव पडले, जडले, परंतु पुन्हा एकदा झेल सुटतोय. वडगाव संघाचे पाठीराखे मात्र नाराज आहेत. खराब क्षेत्ररक्षण होते. पुन्हा एकदा 2 धावा काढलेल्या आहेत. 3ऱ्या धावसाठी धावतायत. आता फेकायला पाहिजे. आज काय घर फिरले की घराचे वाशे फिरतात असं आपण म्हणतो. आणि दोघांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट पण चांगली आहे. किरण मांडे डोक्याला हात लावतात, पण धावा त्यांना मजा वाटत असेल कारण त्यांचा संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय. धावसंख्या बरोबर वाढलेली आहे. 60 झालेली आहे. 20 धावा आतापर्यंत किरण जाधवने दिलेल्या आहेत. धावून रन जास्त काढलेले आहेत. षटकार कमी, चौकार कमी आणि भरपूर दोन्ही फलंदाज धावलेले आहेत. तो राहुल यादव आणि तन्वीर चौधरी. शेवटचा चेंडू आहे. 20 धावा या षटकामध्ये आल्यात. आपण म्हणालो होतो 3 षटकांमध्ये 40 आल्या होत्या. एकाच षटकामध्ये आतापर्यंत अजूनही एक चेंडू शिल्लक आहेत. धावा दिल्या आहेत 20. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू चाललाय. सिंगल. दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. आणि आता मात्र 4 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. 62 धावा केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तन्वीर चौधरीने केल्या आहेत 12. राहुल यादवने केल्या आहेत 17 आणि शार्दुल चौधरीने केल्या आहेत 19. अशा पद्धतीने 62 धावांचा डोंगर इथे उभारलेला आहे. जसा तळेगावच्या पाठीमागे डोंगर आहे. आणि आता 63 धावा करायच्या आहेत. पाहुण्यांचं स्वागत इथे आपण करणार आहोत. आमचे आदरणीय जितेंद्र मारुती कदम साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या रोहन लबडे यांनाही विनंती आहे. मोहन लबडे यांचे चिरंजीव रोहन लबडे यांनाही विनंती व्यासपीठावर या. जितेंद्र मारुती कदम यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आदरणीय आमचे हरिभक्त पारायण महाराज संतोष दामू निकम यांनाही विनंती आहे की आपलं स्वागत इथे करण्यात येईल. भावेश तानाजी शिंदे यांचंही या आई एकविरा चषकामध्ये आम्ही स्वागत करीत आहोत. त्यानंतर महेश सुरेश जाधव आणि हरेश राम ओतेकर या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपलं स्वागत आहे आई एकविरा चषकामध्ये. संतोषजी निकम यांना विनंती आहे. हरिभक्त पारायण महाराज आहेत आणि त्यांचं स्वागत ऐशी कळवल्याची जाती करी लाभा विनप्रीती साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. मी हरिभक्त पारायण संतोषजी निकम यांचं स्वागत करण्याची विनंती बाबू मांडे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. 62 धावा. संतुलन बिघडलं. चांगलं चाललं होतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. 3 षटकांमध्ये 40 धावा होत्या त्या तळेगाव वाडी संघाच्या, परंतु नंतर 22 धावा शेवटच्या षटकामध्ये 22 धावा आल्या. त्यामुळे आता 62 धावा. तरी सुद्धा क्रिकेट आहे.
वडगाव संघाने कित्येक मॅच अशा जिंकलेल्या आहेत. 62 धावांचा पाठलाग करतायत का इथे निकम महाराजांचं स्वागत करण्यात येते. प्रवचन आणि कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन करणारे निकम महाराज यांचं स्वागत. त्यानंतर आमचे हरेश ओतेकर यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. जितेंद्र कदम साहेब, भावेशजी शिंदे, महेशजी जाधव या मान्यवरांचं स्वागत इथे करण्यात येते. या एकविरा चषकामध्ये गुलाबी थंडी आपण पाहतोय. खरं तर सध्या उटीला पण जाण्याची गरज नाही, महाबळेश्वरला पण जाण्याची गरज नाही, माथेरानला पण जाण्याची गरज नाही. फक्त सकाळी उठून व्यायाम करण्याची गरज आहे. म्हटलेलं आहे की 3-4 महिने तुम्ही व्यायाम करा, वर्ष तुमचं चांगलं जाईल. सकाळी खरं तर थंडी एवढी पडते की कोणच उठायला मागत नाही. आमच्याकडे आता 40+ 50+. एकदा उठेपर्यंत आपल्याला त्रास असतो, एकदा तुम्ही उठले कि मग तुमचा दिवस चांगला जातो. जो रात को जल्दी सोए और सुबह को जल्दी जागे, उस बच्चे को दूर दूर दुनिया के सुख भागे. जाऊया मैदानामध्ये जिथे 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. तळवली आणि वानिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस करण्यासाठी या. तळवली आणि वानिवली दोन्ही त्या भागातले संघ आहेत. तळवली म्हटलं तर समीर मालकर असतील जे वडगाव प्रीमियर लीगचे अध्यक्ष, आणि वानिवलीचे शरद मुसळे. दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण टॉस करण्यासाठी या. आई एकविरा चषक तळेगाव. तळेगाव संघाला नेहमी सपोर्ट करणारे बाबू मांडे खरं तर क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत. बऱ्याच वेळा पोसरी संघाला पॅक करतात, मोठमोठ्या टीमला, चांभारली संघाला, ढवळेपाडा संघाला पॅक करत असतात. पालीचा संघ आहे तळेगाव, तळेगाव वाडी. बऱ्याच ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे चांगलं क्रिकेट असेल तिथे बाबू मांडेंचं नाव. खरं तर आज मी त्यांना जवळून बघितलं एवढ्या वर्षामध्ये. कधी स्टेजवर येत नाहीत, आज आयोजक असल्यामुळे नाईलाज आहे त्यांचा. काही माणसं अशी असतात की त्यांच्या काही लोकांकडे लाख रुपये असतात परंतु काही लाखात एक असतात. असे आमचे बाबू मांडे आहेत, दिनेश पाटील आहेत, केदार तेलंगे आहेत, आणि आमचे पांडुरंग पाटील साहेबांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागे आहे, मजबूत आहे. हा, बलू पाटील बोलला की लवकर ओळखतात त्यांना. पांडुरंग पाटील मग प्रश्न पडतो. काही काहींना टोपण नाव अशी आहेत की त्यांना मग ओरिजिनल नावच माहीत नसतं कोणाला. आणि त्यांच्या सौभाग्यवती मायाताई पाटील सदस्य आहेत वासंबी ग्रामपंचायतीच्या. बघूया 63 धावांचा डोंगर आता जे 12वे आणि 13वे खेळाडू आहेत वडगाव संघाचे. मगाशी जेव्हा वाईट बॉलला चौकार आला, धावून 4 धावा काढल्या, टेन्शनमध्ये होते थोडे. बघूया 63 धावा करतोय का वडगाव संघ, याकडे लक्ष आहे तमाम क्रिकेट प्रेमींचं. आपण सगळ्यांचं स्वागत करूया पुन्हा एकदा. गावदेवी वडगाव संघ 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऋषी गडगे आणि दीपेश हे 2 फलंदाज आलेले आहेत. गोलंदाज आहे तो तन्वीर चौधरी. 24 चेंडू 63 धावांची गरज आहे, म्हणजे 16-64, जवळजवळ 16 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. 24 चेंडू 63 धावा. पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहे तन्वीर चौधरी. चांगली धावा जमून ठेवलेल्या आहेत त्या तळेगाव वाडी संघानं. पहिला चेंडू ऋषिकेश गाडगेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जशाच तसं ठोशाच ठोसा, ईट का जवाब पत्थर से पहिल्या चेंडूवर आलाय शानदार दर्जेदार चौकार. स्पोर्ट्स तळेगाव वाडी, या अगोदर भोकरपाडा, त्याच्या अगोदर तळेगाव, असे 2 संघ जवळचे या स्पर्धेतून बाहेर गेलेले आहेत. ऋषिकेश गडगे उंचावर मारण्याच्या नादामध्ये आता त्याला माहिती आहे, त्यानं ओळखलंय की मोठे मोठे फटके खेळावे लागतील, पहिल्या षटकाचा निर्बंध आहे, अशा वेळेस चान्स आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला परंतु त्यानंतर तन्वीर चौधरी पण एक चांगला गोलंदाज आहे, त्याने कमबॅक केलं, डॉट चेंडू टाकलाय. मॅच मध्ये मजा येणार. समालोचकांचं काम असतं डमरू वाजवायचं, इकडून तिकडे तिकडून तिकडे कुठेतरी
मॅच टफ झाली पाहिजे, कारण प्रेक्षक आलेले असतात. काही प्रेक्षक वडगाव संघाच्या बाजूने असतील, काही प्रेक्षक तळेगाव वाडीच्या बाजूने असतील, काही क्रिकेटच्या बाजूने आहेत. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळालं पाहिजे. तन्वीर चौधरी आता मात्र चांगला त्याला अचूक टप्पा मिळालेला, कुठल्या जागेवर चेंडू टाकायचा आणि ऋषिकेश गडगेला त्याने बांधून ठेवलेलं आहे, त्यानं ओळखलंय. 21 चेंडू आणि आता 59 धावांची गरज आहे. काही गोलंदाज हुशार असतात, फलंदाजाच्या हालचालीवर त्यांचं लक्ष असतं, फुटवर्कवर त्यांचं लक्ष असतं. कशी हालचाल आहे, ऑफ साईड स्ट्रॉंग आहे, लेग साईडला चांगले फटके खेळतोय, मग कसे बॉल टाकायचे. ऋषिकेश गडगे पहिल्या चेंडूवर चौकार आला, परंतु त्यानंतर मात्र दर्शन मांडे आणि दर्शन चव्हाण यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचा. ज्यांना फलंदाज आणि गोलंदाजीसाठी सायकल पुरस्कार केल्या, या आपलं देखील स्वागत आहे आई एकविरा चषक मध्ये. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले, धावसंख्या आहे ती 5 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 58 धावा अजून करायचे आहेत, चेंडू शिल्लक आहेत ते 20. तन्वीर चौधरी एज लागलेली आहे, विकेट इथे पटकवलेली आहे आणि फलंदाज बाद होतोय दीपेश. थोडासा वाटतोय, कारण आता चेंडू शिल्लक आहेत 19 आणि धावा करायच्या 58. नवीन फलंदाज चाललाय ऋषिकेश गडगेच्या जोडीला जितू म्हात्रे, ज्याने गोलंदाजी तिसरं षटक ज्याने टाकलं होतं तो जितू म्हात्रे, ज्यानं 12 धावा दिल्या होत्या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या तिन्ही मॅच बाबू मांडे सांगतायत ज्यांनी टॉस जिंकला होता ते तिन्ही संघ हरलेत. महेंद्र कडपे सांगतायत आता इथे पण चौथा टॉस जिंकलाय वडगाव संघाने, काय होतंय. परंतु कधी कधी निकाल उलटे येतात, एखादी आलेली सीट पण पडते, आपण आणलेला रथ दुसऱ्याला द्यावा लागतो, फटाके पण द्यावे लागतात. 19 चेंडू 58 धावांची गरज, 19 चेंडू 58 धावांची गरज. असा काही फटका सजवलाय, असा काही फटका जो तळेगाव मध्ये जाऊन पडलेला आहे आणि येतोय हा मस्त षटकार. पण देखील आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आई एकविरा चषकामध्ये आपण पाहतोय बरेचसे पाहुणे मंडळी, पनवेल तालुका असेल, खालापूर तालुका असेल, बाबू मांडे, दिनेश पाटील आणि केदार तेलंगे आणि त्यांच्या सगळ्यांचे असलेले संबंध इथे आपल्याला दिसून येत आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिलेल्या आहेत त्या गोलंदाज तन्वीर चौधरीनं, आणि इथे मात्र 16 धावांची सरासरी राखायची होती, 5 धावा मागे आलेला आहे तो गावदेवी वडगाव संघ. आता चेंडू शिल्लक आहेत 18, धावा करायच्या आहेत 52. 17.33 धावांची सरासरी. एक षटक गावदेवी वडगाव संघाला अशा एका षटकाची निवड करावी लागेल ज्याच्यामध्ये 20-22 धावा येतील आणि तरच हा पल्ला ते गाठू शकतात. फलंदाज गोलंदाज आहे तो तळेगाव वाडी संघाचा राहुल यादव. कित्येक प्रीमियर लीग मध्ये चांगल्या पॉइंट्सने त्याला खरेदी केलं जातं तो राहुल यादव. फिरून मारला चेंडू राहुल यादवला, शॉट फाईन लेगला चेंडू पडतोय, क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, तोपर्यंत सिंगल आलेली आहे, सिंगलला फरक पडणार नाही. 17 चेंडू 51 धावा अजून करायचे आहेत. चौथी मॅच आपण पाहतोय गावदेवी वडगाव आणि DS स्पोर्ट्स स्वरा तळेगाव वाडी. 17 चेंडू 51 धावांची गरज आहे. राहुल यादव खडे फटका चांगला सजवलाय, स्टाईल मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला, असं वाटलं हा फटका लांब जाईल परंतु झेल होता, झेल सुटतोय. 2 धावा पुन्हा एकदा मिळतात फलंदाज जितू म्हात्रेला.
2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली. 63 धावांचा पाठलाग करतोय तो गावदेवी वडगाव संघ आणि आता जिंकण्यासाठी 49 अजूनही धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे ते 16 चेंडू 49 धावांची गरज आहे. पन्नास धावांची गरज आहे. माफ करा, सिंगलच आली होती. अजूनही 50 करायचे आहेत त्या गावदेवी वडगाव संघाला. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सुमार दर्जाची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण पण थोडंसं खराब झालं. काय फटका सजवलाय लॉंग ऑफला, लॉंग ऑफच्या वरून चाललाय. ऑन साइडला तर कोणी पण मारतो, परंतु इथे लॉंग ऑफला मारलाय हा षटकार. फलंदाज उपस्थित आहे. तलोली टीम आपण तुम्हाला वारंवार विनंती करतो की आपण त्वरित आपला कर्णधार इथे पाठवायचा. स्कोर आपण पाहतोय इथे पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 11 धावा आणि धावसंख्या झालेली ती 25, म्हणजे या षटकामध्ये आल्या 14 आणि अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये गावदेवी वडगाव संघाला 38 धावांची गरज आहे. अजूनही सांगतायत पाठीराखे त्यांचे खेळाडू की होतील, कारण क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही. तुम्ही एक बॉल न टाकता 10 दिल्या होत्या. 2-4 षटकार आले तर कदाचित या 38 धावा पण कमी पडतील. क्रिकेट आहे. कधी कधी एका षटकामध्ये 36 पण येताना बघितल्यात आपण, 42 पण येताना बघितल्यात. कधी कधी 4 पण होत नाही. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे तळेगाव वाडी संघाचा हुकमी एक्का ज्याला म्हटलं जातो तो शार्दुल चौधरी. शार्दुल चौधरीचा हा पहिला चेंडू ताकदीचं क्षेत्ररक्षण झाले. खरं तर सिंगल होती, तिथे डबल मिळालेली आहे. खरं तर चौकार त्यानं वाचवलेला, 2 धावा क्षेत्ररक्षकांना वाचवलेल्या आहेत. 12 चेंडू 38, आता 11 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. गावदेवी वडगाव आणि या समोरचा संघ आहे तो तळेगाव वाडी DS स्पोर्ट्स स्वरा 11 आपण पाहतोय. 11-36 ची गरज आहे. 11 चेंडू आणि 36. तळवली आणि या वानिवली ही मॅच यानंतरची होणार आहे. टॉस करण्यासाठी लगेच या. 11 चेंडू 36. शार्दुल चौधरीचा हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि कोणतीही चूक करणार नाही, कारण महत्वाची मॅच आहे. फलंदाज बाद होतोय. शार्दुल चौधरीकडे क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. लेदर क्रिकेट पण चांगला खेळतो. सकाळ संध्याकाळ सराव करत असतो, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही जर प्रॅक्टिसमध्ये नसाल तर मोठे मोठे खेळाडू गायब झालेत. प्रॅक्टिस पाहिजे. काही काहींना घमेंट होते, त्यांना वाटतं आपण नाही प्रॅक्टिस केलं तरी चालेल. 9 चेंडू 36. मी म्हणालो ऋषिकेश गडगे एक चांगला फलंदाज समोर आहे, परंतु स्ट्राईक आजकाल रोटेट करायला कोणीच तयार नसतं. प्रत्येकाला वाटतं मला स्ट्राईक पाहिजे.
8 चेंडू 36. एखादा जम बसलेला फलंदाज जेव्हा असतो तेव्हा सचिन तेंडुलकर पण त्यांना स्ट्राईक देतो. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि आता मात्र मॅच पूर्णपणे अडचणीमध्ये आलेली ती गावदेवी वडगाव संघासाठी आणि चौथा संघ आहे ज्याने टॉस जिंकलेला आहे. निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा, पाठलाग करताना चेसिंग करताना अडचणीमध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला चालला हा चेंडू, सिंगल आलेली आहे, एक पण नाही. आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायच्या आहेत त्या. 36 धावांची गरज आहे, प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज आहे. 27 धावा आलेल्या आहेत धावफलकावर. 6 चेंडू आणि 36 ची गरज आहे. चौथी मॅच आपण पाहतोय. पहिली मॅच फक्त आपण बघितली की चेसिंग करताना संघ जिंकला होता, परंतु आता मात्र पाठलाग करताना हा तिसरा संघ आहे ज्याला 6 चेंडूमध्ये 36 ची गरज आहे. आई एकविरा चषक आपण पाहतोय, पहिला दिवस आहे 27, 28, 29 ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत होते आणि तो दिवस आज उजेडलेला आहे. ती रात्र, त्या रात्रीला आता सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं. आज मला वाटते 16 संघ आहेत. 6 चेंडू 36 ची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूवरच या सामन्याचा निकाल लागेल. षटकार 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 आणि षटकार पाहिजेत. अवांतर धावा भरपूर आल्या होत्या, ज्या 62 धावा होत्या त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आल्या होत्या. वडगाव संघ ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करत होता, भरपूर धावा अवांतर दिल्यामुळे आता त्या धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय दमछाक झालेली आहे. 15 धावा एक्स्ट्रा दिल्या होत्या त्या वडगाव संघानं तळेगाव वाडी संघाला. तळेगाव वाडी संघ थोडासा मजबूत अवस्थेमध्ये आहे. स्वरा 11 DS स्पोर्ट्स तळेगाव वाडी. 6 चेंडू 36 धावांची गरज आहे. गोलंदाजासाठी सोपं काम आहे, परंतु आपण कित्येक मॅच अशा बघितलेल्या आहेत की गेलेले प्रेक्षक परत पण येतात. 6 षटकार पण आपण पाहिलेले आहेत. बघूया हा फलंदाज जो ऋषिकेश गडगे 6 षटकार मारून वडगाव संघाला जिंकून देतोय का, याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे. चला टाइमपास करू नका. गोलंदाज आहे योगेश तांडेल गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 36. सहा चेंडू 36. सिंगल डबलने फरक पडणार नाही. पहिल्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. आता 5 चेंडू आणि 34. 29 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडू आणि आता 34 ची गरज आहे. प्रेक्षक पण हुशार असतात, ओळखतात कुठली मॅच आता काय होणार आहे या मॅच मध्ये. श्रोता तो असं म्हणतात ना की वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना. प्रेक्षक नसेल तर मॅचला मजा येत नाही. लाईव्ह असल्यामुळे आता बरेचसे प्रेक्षक घर बसल्या इकडे येऊन मैदानामध्ये येऊन तांगडत उभं राहण्यापेक्षा गोधडी घेऊन आपण आतमध्ये मॅच बघायची. गावात मॅच असून पण एकाने फोन केला, लिंक मागितलेली आहे. असेही प्रेक्षक आहेत, हौशे गौशे नवशे आपण पाहतो. परंतु क्रिकेट आपण म्हणतो, पण ज्यावेळेस प्रेक्षक समोर असतात तेव्हा मॅच बघायला मजा येते, खेळाडूंना मजा येते, कॉमेंटेटरला पण मजा येते. परंतु या मॅच मध्ये आता मजा राहिले की नाही हे प्रेक्षकांनी ओळखलेलं आहे. कारण धावसंख्या झालेली आहे 63 धावांचा पाठलाग करताना 31 धावा झालेल्या आहेत. अजूनही करायचे आहेत 32 चेंडू शिल्लक आहेत कमी. ऋषिकेश गडगेनं ओळखलंय की आता या मॅच मध्ये आपला टिकाव लागणार नाही. शेवटचे आता काही चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची गरज आहे. प्रेक्षक एका टफ मॅचची वाट पाहतात. 1 बॉल 6, 1 बॉल 4 अशी मॅच यायला पाहिजे. कोणतरी नाचला पाहिजे, कोणाला तरी खांद्यावर घेतलं पाहिजे. वडगाव संघाचे आमचे 12वे आणि 13वे दोघं आहेत, थोडे नाराज आहेत. परंतु क्रिकेट आहे, कधी हार कभी जीत, कभी खुशी कभी गम. क्रिकेटने काही काना क्षणार्धात श्रीमंत बनवले, काही काना खाली पण आणलेलं आहे. हेच तर क्रिकेटचं नाव आहे. आणि इथे मात्र आता अजूनही 31 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी त्या गावदेवी वडगाव संघाला. कारण आता परिस्थिती गंभीर आहे, कोमामध्ये आहे, ICU मध्ये आहे वडगाव संघ. कठीण वाटतं आता. चेंडू माल थोडे शिल्लक असेल, 2 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली ती 32, म्हणजे 31 पाहिजेत अजून. 2 चेंडू मध्ये 31 असे कुठले फटके नाहीत.
की 15.5 धावा मिळतील एक एक चेंडूवर. एकही एक्स्ट्रा धावा आतापर्यंत तळेगाव वाडी संघाने दिलेली नाहीये. अवांतर धावा जर आपण जास्त दिल्या तर कदाचित आपल्याला कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि इथे मात्र आता एकच चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या मात्र 30. वडगाव संघ पराभवाच्या छायामध्ये आहे आणि शेवट मात्र गोड केलाय परंतु नाही, षटकार मारून शेवट गोड केलाय. लॉंग ऑफला आपण पाहतोय षटकार मारले आणि ही मॅच जिंकलेली आहे ती तळेगाव वाडी. स्वरा 11 DS स्पोर्ट्स या संघानं मॅन ऑफ द मॅच शार्दुल चौधरी ज्यानं गोलंदाजी सुंदर केली, फलंदाजी करताना ज्यानं 19 धावा केल्या तो तळेगाव वाडी संघाचा शार्दुल चौधरी मॅन ऑफ द मॅच.